मित्रांनो, आम्ही जो विषय मांडतो तो सर्वसामान्य लोकांना जवळपास 100% पटतो, परंतु वारकरी संप्रदायातील 90% महाराज मंडळींना का पचत नाही याचा पुरावा बघा. जरा प्लीज कृपया करून सांगा तुम्ही कुठे आहात. जय हिंदू राष्ट्र, जय श्रीराम. मी महाराष्ट्रामध्ये आळंदीमध्ये हे या उत्सवाच्या अनुषंगाने बोलायचं असेल तर सर्व उत्सवाचा प्रमुख मी होतो. उत्सवाला तुला न्यायला कारणीभूत मी होतो. त्याच्यामध्ये पण आपण 2 महिने झालं असं का गायब झालात? आज असे असं का प्रकटलात? कुठे गेलात तुम्ही? माझं लोकेशन ट्रॅक करू शकता तुम्ही. महाराष्ट्रामध्ये जातो. उच्च कुटीतली यंत्रणा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. नाही उच्च मला कंटिन्यू होत्या. त्याने बोलत असताना मी बोललेलो नाहीये. माझ्याकडे रजिस्टर द्या आणि ह्या रजिस्टरचा इशू एकही रुपयाचा मी घेतलेला लिहिलेला नाहीये. तर हे सर्व सोनवणे साहेबांनी लिहिलेलं आहे. तर एकूण रक्कम 3,29,38,997 रुपये जमलेले. पहिलं यांचं खंडन करतो की 5.5 कोटी जमले. हे जे सांगतायत तर हे चुकीचा विषय आहे आणि बऱ्यापैकी लिखाण राहिलेलं आहे. मित्रांनो, लातूर येथे जो आता मोठा अखंड हरिनाम सप्ताह झाला त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा अपहार झालेला आहे. आणि हा जो किशोर शिवनीकर नावाचा जो महाराज आहे, लक्षात ठेवा, तुमच्यासारखे सर्वसामान्य लोक या लोकांना महाराज म्हणतात, परंतु यांना महाराज म्हणता येत नाही. नेमकं महाराज कोणाला म्हणायचं? जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ट्रस्टी राहिलेले आणि महाराष्ट्रातील सर्वात विद्वान असणारे दिनकर शास्त्री भुकेले. लक्षात ठेवा, शास्त्राचा वेदाचा त्यांच्या इतका अभ्यास महाराष्ट्रामध्ये कोणत्याही महाराजाचा नाही. एवढे मोठे प्रकांड पंडित, लक्षात ठेवा, पार काशीमध्ये जाऊन प्रॉपर गुरु शिष्य परंपरेप्रमाणे शास्त्राचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे, वारकरी संत परंपरेचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे आणि वारकरी जोग महाराज शिक्षण संस्थेचे ते ट्रस्टी राहिलेले आहेत, असे परम आदरणीय दिनकर शास्त्री भुकेले स्वतः काय म्हणत आहेत पहा. पताका आपल्या खांद्यावर घेऊन वर्षानुवर्ष पिढ्या जो माणूस पांडुरंगाच्या दर्शनाला जातोय, या संतांच्या दर्शनाला जातोय ना, त्यांचा विचार घेऊन जगतोय, त्या माणसाने आज काय विचार करावा सांगा? काय घ्यावं या सगळं? वारकरी संप्रदायाची परिस्थिती जर पाहिली तर अत्यंत वाईट आहे. कारण परमार्थ प्रधान संप्रदाय होता तो आता अर्थप्रधान झाला. विशेषतः या संप्रदायाचं नेतृत्व आणि ताबा म्हणून आपण तो अशा लोकांनी घेतला आहे की त्यांचा हा व्यवसाय आहे. अखंड हरिनाम सप्ताह, रामायण कथा, भागवत कथा यात होणारे कोट्यावधी रुपयाची उलाढाल आणि हा पैसा साधारणपणे शासकीय नियमानुसार तो सगळा नंबर 2 मध्ये वापरला जातो. पहिला हाच संवैधानिकता आहे. दुसरी गोष्ट आहे की आपण जे म्हणता संत, साधू, वारकरी तो आहे जो शेती करतो, उद्योग करतो, व्यवसाय करतो. वारकरी परंपरेनुसार उद्योग व्यवसाय करून स्वकष्टाने जीवन जगतो आणि जीवन जगून वारी करून संत वाङ्मयाची सेवा करतो तो वारकरी. परंतु संत वाङ्मयाच्या टिळे, टोपी, माळा, देवाची गबाळे, भागवती, ओंगळे पोटासाठी साधू संत सांगून गेले. त्या टिळा, टोपी, माळ घालायचे आणि ते वागवायचं आणि लोकांना भ्रमित करायचं आणि महाराज म्हणून जेवढा काही गैरफायदा घेता येईल तो सध्या वारकरी संप्रदायात चाललेला आहे. मूळ वारकरी संप्रदायाचे जे तत्व आहे सर्वसंग परित्याग आहे, निष्काम प्रेम भक्ती हा वारकरी संप्रदायाचा भाग, ज्या भक्तीतून काही साध्य करायचं नाही. परंतु आज कीर्तन व्यवसाय आणि अखंड नाम हरिसप्ताह व्यवसाय आणि चालणाऱ्या कथा यांचा जर सगळा प्रकार पाहिला तर संप्रदायाचं मूळ तत्व ते वारकऱ्यामध्ये आहे. वारकरी म्हणजे जो आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करून प्रपंच करतो, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार करतो, त्याच्यामध्ये आहे. पण आपण चुकून असं झालंय की जो कीर्तनकार समुदाय आहे त्या समुदायाला संत समजून बसलो, त्या समुदायाला वारकरी इथं फार मोठा घोळ झालाय. पूर्वी संतांनी सांगून ठेवलंय, नव्हती ते संत करिता कीर्तन सांगता पुराण नव्हती संत. ते संत नाहीत जे कीर्तन करतात, पुराण सांगतात आणि त्यातही वाईट. नुसतं कीर्तन करतात, पुराण सांगतात असं नाही. जे कीर्तन करतात आणि पोट भरतात, पोटासाठी जरी करी हरिकथा नामदेव महाराज म्हणतात, तर ते त्यांच्या बरोबर त्या श्रोत्यांनाही नरकाला घेऊन जातात. देती घेती नरका जाते.
म्हणजे संप्रदायाचं जे फलित आहे की दीन दुर्बलांचा, ज्यांना स्त्री शूद्राती शूद्र बहुजनांचा, आज्ञ लोकांचा उद्धार करणं हा नामदेव महाराज कीर्तन परंपरेचा विषय आहे. ज्ञानाचा प्रसार करणं हा कीर्तनाचा विषय आहे. परंतु आता व्यापाराचा विषय तो झाला आहे आणि ते इतके मजबूत झाले आहेत की तुम्ही बोलल्यानंतर त्यांना मर्यादा पण नाही. की एखादा 25 वर्षाचा मुलगा त्याने एक टिपण पाठ केलंय आणि तो टिपण पाठ कीर्तन पण पाठ केलंय आणि तो टिपण पाठ कीर्तनकार आहे आणि तो त्याला अशी बोलायची वेळ आली की तो इतका काही खालच्या पातळीवर बोलायला लागतो. आणि त्यात दुसरी गोष्ट आहे, यांच्या डोक्यामध्ये आता वारकरी संप्रदायाचं विष्णुमय जे संयम नाही राहिला. मग म्हणतात ते आम्ही संयमी नाही, आम्ही विजयी आहोत आणि त्याकरता आमचा संघर्ष जो आहे तो आता कुठल्या तरी एका विशिष्ट धर्माविरुद्ध, नास्तिक लोकांच्या विरुद्ध. नास्तिक कोण की जे यामध्ये या व्यवसायात नाही. एक असा मागे तुम्हाला माहिती आहे की एक आमचे बाहेरून मित्रांनो, एकंदर परिस्थिती अत्यंत भयानक आहे. शब्दामध्ये लक्षात ठेवा, विलास बडे यांनी याला बाजार म्हटलेला आहे. मी म्हणतो याच्यापेक्षा वेश्या बाजार बरा. लक्षात घ्या, अत्यंत जबाबदारीने बोलत आहे. याला मी संतांचे प्रमाण सुद्धा देऊ शकतो. लक्षात ठेवा, इतकं तुकोबारायांनी अगदी मात्रगमनासारखे शब्द वापरलेले आहेत. आता मात्रगमन या शब्दाचा अर्थ तुम्ही पहा. इतक्या खालच्या लेवलला जाऊन तुकोबारायांनी शब्द वापरलेले आहेत, वारकरी साधू संतांनी शब्द वापरलेले आहेत. तुम्ही ज्यांना महाराज म्हणता, तुम्ही ज्यांना कीर्तनकार म्हणता, तुम्ही ज्यांना प्रवचनकार म्हणता, तुम्ही ज्यांना मठाधिपती म्हणता, तुम्ही ज्यांना महंत म्हणता, तुम्ही ज्यांना गुरु म्हणता, हे वारकरी नसून लक्षात ठेवा हे व्यावसायिक आहेत, हे भोंदू आहेत. तुकोबारायांनी गाथेमध्ये अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की हे सगळे महाभोंदू आहेत. तुम्ही यांना संत म्हणता, कलियुगी घरोघरी संत झाले फार. काय म्हणतात? तुकोबारायांचा अभंग आहे, माझा नाही. तुकोबाराय म्हणतात, कलियुगी घरोघरी संत झाले फार, वितभर पोटासाठी हिंडती दारोदार. पोटासाठी दारोदार हिंडणारे हे लोक आहेत. यांचा आणि संतत्वाचा, यांचा आणि वारकरी संप्रदायाचा कसलाही काडी मात्र संबंध नाही. परंतु ज्यांचा वारकरी संप्रदायाशी संबंध नाही, ज्यांचा परमार्थाशी संबंध नाही, ज्यांचा मौलिक ज्ञानोबाराय तुकोबारायांशी संबंध नाही, ज्यांचा त्या विठ्ठलाशी संबंध नाही, ते लोक वारकरी संप्रदायाचे मालक झालेले आहेत. आता विकास लवांडे यांनी जी 20 जणांची यादी केली, आता याच्या पलीकडे असा एक महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आहे. लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायातील सगळे महाराज मंडळी त्यांना पूजनीय आदरणीय मानतात. मी आज नाव सांगणार नाही. जे पूजनीय आदरणीय जे महाराज आहेत ते असं भासवतात की मी कीर्तनाचा 1 रुपया सुद्धा घेत नाही, परंतु स्वतःचं संस्थान उभा केलेलं आहे, मठ उभा केलेलं आहे. म्हणजे जगद्गुरू श्री संत तुकोबारायांनी सुद्धा यावर प्रत्येक गोष्टीवर तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. आपण गाथा, मूळ गाथा सर्वसामान्य लोक वाचत नाहीत आणि या महाराज मंडळींना, कीर्तनकारांना गाथेशी काही सुद्धा देणं घेणं नाही. परिस्थिती अत्यंत भयानक आहे. आमुचे गोसावी अयाचित वृत्ती हा पूर्ण अभंग पहा. त्यामध्ये कशा पद्धतीने वरवर दाखवायचं आम्ही निष्काम भक्ती करत आहोत, निष्काम परमार्थ करत आहोत, परंतु करवी शिष्या हाती उपदेश अशी यंत्रणा राबवायची खालची की आपोआप पैसा गोळा होईल. वर असं दाखवायचं की आम्ही विरक्त आहोत, निर्मोही आहोत, आम्ही कोणाचा 1 रुपया सुद्धा घेत नाहीत, कोणाच्या पैशाला हात सुद्धा लावत नाहीत, परंतु प्रत्यक्षामध्ये अत्यंत विलासी जीवन हे जगत असतात. येणाऱ्या 10-5 पिढ्यांची हे या लोकांनी सोय करून ठेवलेली असते. आणि हा जो लातूरमध्ये मोठा अखंड हरिनाम सप्ताह झाला, त्यामध्ये लक्षात ठेवा हा धनंजय देसाई नेमका कोण आहे, त्याच्यावर किती गुन्हे आहेत, तो काय काय करतो, त्याने कुठून प्रॉपर्टी गोळा केली, आणि याने सुद्धा आता या न्यूज चॅनल्समध्ये दाखवल्याप्रमाणे कोट्यावधी रुपयांची संपत्ती गोळा केलेली आहे. आत्ताच त्याने एक घर विकत घेतलेलं आहे त्या पैशावर. आणि स्वतः वारकरी संप्रदायातीलच तो जो अखंड हरिनाम सप्ताह झाला तेथील आयोजक मंडळींनी, महाराज मंडळींनी त्याच्या विरोधामध्ये रीतसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. आणि विकास लवांडे यांनी जी 20 जणांची यादी दिली होती त्या यादीमध्ये तो महाराज आहे.
म्हणजे अपहार करायचा, घोटाळा करायचा, पिस्तूल कमराला लावायचं, पिस्तूल दाखवायचं, रील्स करायच्या आणि हे सगळे गुन्हे लपवण्यासाठी एक शब्द वापरायचा, जय हिंदू राष्ट्र, जय श्रीराम. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं आर एस एसला पोषक वातावरण निर्माण करायचं. लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीच्या आर एस एसच्या झेंड्याखाली यायचं आणि पाहिजे ते वाटेल ते काळे कारनामे करायचे. तुम्हाला सगळे गुन्हे माफ. आता धीरेंद्र शास्त्री प्रकरण जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, लक्षात ठेवा, हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्रीय पातळीवर बदनामी सुरू आहे. कालच तो आनंद स्वरूप नावाचा एक भामटा जो महंत आहे, त्याने तर स्पष्टपणे रोखठोक शब्दामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे. आणि धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागण्याची गरज नाही या शब्दामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. त्या महाराजाचे सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार फॉलोवर्स आहेत. म्हणजे वारकरी संप्रदायातील ज्या लोकांवर सर्वसामान्य लोक, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, कोणताही मजूर असेल, या सर्वांचा विश्वास या कीर्तनकारावर, महाराज मंडळीवर आहे. प्रत्यक्षात हे आसाराम बापूचे समर्थक आहेत. प्रत्यक्षात हे गांजा ओढणाराचे समर्थक आहेत. प्रत्यक्षात हे तो आहे कोणतो नर्मदा नदी परिक्रमावाला, तो असं वरवर असं भासवतो की मी 6 वर्ष झालं केवळ जलप्रश्नावर आहे. तो या वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांचा, महाराज मंडळींचा आदर्श आहे. अशोक खरात हा राजकारण्यापुरता लिमिटेड राहिला, परंतु जर अशोक खरात वारकरी संप्रदायामध्ये आला असता तर त्याची सुद्धा पूजा या लोकांनी केली असती. तुम्ही डोळे उघडा. लक्षात ठेवा, मी स्पष्ट शब्दामध्ये सांगतोय, अगदी छोटाले सप्ते घाला. अखंड हरिनाम सप्ताह घालण्यासाठी पैसा लागतो, मंडप लागतं, साऊंड सिस्टम लागते, परंतु एवढा मोठा मंडप द्यायची गरज नाही. लक्षात ठेवा, अगदी छोटा मंडप द्या. साधी साऊंड सिस्टम जी 5-10 हजारामध्ये येते, जो 10-5 हजारामध्ये मंडप येतो, एक सगळं हे 20-25 हजारामध्ये होतं. आणि अगदी सेवा देणारे कीर्तनकार अनेक आहेत, नाही असं नाही. तुम्ही त्यांना बोलवा. संपूर्ण 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आजच्या महागाईच्या काळामध्ये सुद्धा 1 लाख रुपयाच्या आतमध्ये होतो. त्याच्यापेक्षा जास्त वर्गणी कोणत्याही लोकांनी देणं बंद करा. तुम्ही पैसे देता आणि त्यामुळे त्या पैशामुळे तुम्हालाच पाप लागत आहे. तुमची जागा नरकामध्ये. वारकरी संतांच्या शास्त्राच्या, हे लोक जे 24 तास शास्त्र म्हणून दुसऱ्यांना सांगत असतात, त्याच शास्त्रानुसार तुमची जागा तुम्ही नरकामध्ये आरक्षित करत आहात. आणि या वारकरी संप्रदायातील किती महाराज मंडळींनी प्रत्येक कीर्तनामध्ये, लक्षात ठेवा, प्रत्येक कीर्तनामध्ये हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवावर पोट भरण्याचं काम करतात, पवाडा गातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेनेच कीर्तनाची सुरुवात होते. म्हणजे छत्रपती शिवाजी च्या नावाने पोट भरणाऱ्यांची सुद्धा एक शिव कीर्तनकार म्हणून यादी आहे. काही शिवव्याख्याते आहेत. परंतु आज एवढं मोठं भयानक संकट स्वतः प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभं असताना यातील एकही तोंडातून बर शब्द सुद्धा काढायला तयार नाही. आणि हे सगळेजण त्या बागेश्वर धीरेंद्र शास्त्रीचे छोटे समर्थक आहेत. एवढंच नाही तर सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदू जनजागृती सुरू आहे. महेश लांडगे असतील, संग्राम जगताप असतील, गोपीचंद पडळकर असतील, नितेश राणे असतील, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये हिंदू जनजागरण मोर्चा काढत आहेत. आणि त्या मोर्चाच्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो. परंतु नीट लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांची आज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी होत असताना यातील एक पोस्ट, एक काही दाखवा. या लोकांनी धीरेंद्र पाखंडीचा विरोध केलेला आहे, तिथं मोर्चा काढलेला आहे, त्याला अटक करा म्हणून मागणी केलेली आहे का? हे अजिबात घडलेलं नाही. म्हणजे यांचं शिवप्रेम किती खोटं आहे, यांचं हिंदू धर्माविषयी प्रेम किती खोटं आहे. यांना हिंदू धर्माविषयी कसलंही प्रेम नाही. एक 8 दिवसापूर्वीच एका कीर्तनकाराला मी भेटलो, महाराजाला भेटलो, जो असाच हिंदू राष्ट्र करायचा आणि मुस्लिमाबद्दल त्याच्या मनामध्ये प्रचंड द्वेष होता. लक्षात ठेवा. मग मी त्याला म्हटलं, त्याला काही ॲक्शन प्लॅन सांगितला. त्याला म्हटलं चल आपण असं करू. तिथं त्याची पार फाटायची वेळ आली. म्हणजे प्रत्यक्षामध्ये हे घाबरट आहेत. लक्षात ठेवा,
फक्त यांना सरकारचं संरक्षण आहे, RSSचं, भारतीय जनता पार्टीचं संरक्षण आहे. या लोकांना परमार्थाशी काही सुद्धा देणं घेणं नाही, ना यांना मुस्लिमांशी काही देणं घेणं आहे. फक्त मुस्लिमांचा बागुलबुवा उभा करायचा, मुस्लिम दाखवायचा. काही जरी झालं, आपले पाप लपवण्यासाठी, लक्षात ठेवा, आपले पाप लपवण्यासाठी यांनी केवळ तुमचं आणि तुम्हाला भ्रमित करण्यासाठी मुस्लिमाकडे बोट करायचं, एवढंच यांचं सुरू आहे. प्रत्यक्षामध्ये यांचा आणि तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे वारकरी संप्रदायाचा काही सुद्धा संबंध नाही. आणि शरद पवार, मी काही त्यांचा समर्थक नाही. विकास लावंडे चुकले, त्याच्यावर सुद्धा मी बोलणार. शरद पवार चुकले, त्याच्यावर बोलणार. अगदी जितेंद्र आव्हाडांनी चुकीचे शब्द वापरले, त्याचा सुद्धा विरोध केला. कारण आम्ही कोणत्याही पक्षाला बांधील नाहीत, आम्ही कोणत्याही विचारधारेला बांधील नाहीत. आमची विचारधारा ही वारकरी साधू संतांची, महामानवांची विचारधारा आहे, त्याला आम्ही बांधील आहोत. त्यामुळे मित्रांनो, ही लढाई एवढी सोपी नाही. लक्षात ठेवा, जागे व्हा. आणि ही शिवरायांची लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. आणि लक्षात ठेवा, आज मी बोलतोय 90% लोकांना पटत आहे, परंतु माझ्या सकट कोणावरही विश्वास ठेवू नका पूर्णपणे. लक्षात ठेवा, चिकित्सावादी व्हा आणि स्वयंप्रज्ञ व्हा, स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.